मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 14 जूनचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, मागच्या 2 दिवस जरा एपिसोड देता आले नाही, कारण तब्येतीचंही कारण होतं आणि एपिसोड पण उशिरा आले होते. पण आजचा एपिसोड लय भारी आणि लय खास आहे बरं का. आता नंदिनीला तिची सरोगसी मदर मिळाली आहे. चला तर सुरुवातीपासून सुरुवात करते. लग्नानंतर होईलच प्रेम. सुरुवातीला त्यांनी दाखवलंय पार्थ, जीवा, मानिनी आणि मिथुन काका हे सगळेजण चर्चा करतात. नंदिनीचा वाढदिवस येतोय ना, तर त्या सेलिब्रेशनची. जीवा विचारतो, काय रे पार्थ दादा, तुझी तर मीटिंग होती ना आज, बँगलोरच्या क्लायंट सोबत का नाही गेलास? पार्थ म्हणतो, मीटिंग कॅन्सल झाली. मग मानिनी म्हणते, काय रे मग हे पार्थ, तुला जर कॅन्सल झाली होती मीटिंग तर हॉस्पिटलला जायचं ना. अरे तू जायचंस दोघींसोबत. जीवाला म्हटलं तर तो पण नाही गेला. पार्थ म्हणतो, अगं आई, मी बोललोय काव्यासोबत, त्या म्हणाल्या सगळं सॉर्टेड आहे तर चिल ग. मिथुन काका म्हणतात, बरं देशमुख मंडळी, मला सांगा आज आपण का जमलोय? मग पार्थ म्हणतो, नंदिनी देवीच्या वाढदिवसाच्या पार्टीच्या प्लॅनसाठी. मग पार्थ म्हणतो, ए जीवा, तू काही प्लॅन केली आहेस का सरप्राईज पार्टी नंदिनीसाठी? नंदिनीचा विषय निघाल्यावर जरा टेन्शनच आलंय आता जीवाला. जीवा म्हणत असतो, अच्छा, वाढदिवसाची पार्टी. जीवा मनात विचार करतो, एवढे सगळे जण जमणार, बाळाचा विषय निघणार, नंदिनी अनकम्फर्टेबल होणार, नको पार्टी नको. आता पार्थ म्हणत असतो, ए बाबा, ए जीवा, मी काय म्हणतोय की आपण छान केक मागूयात. मानिनी म्हणते, वा रे वा, चांगला नवीन विचार केलास हा तू. पार्थ म्हणतो, अगं आई, म्हणजे केक मागूयाच, पण कुठला फ्लेवर, डिझाईन, अशी डिजिटल डिझाईन करायची का? जीवा म्हणत असो, नको ना, कशाला एवढं सगळं करायचं? मानिनी म्हणते, का कशाला काय? विक्रमला सांगते मी वेळेवर या, नाही तर ते उशीर करतात. ओ भाऊजी, तुम्ही ते डेकोरेशनचा विचार करा, पण साधं सिम्पल करा, तिला आवडतं बरं का तसंच. भरमसाठ नका करून ठेवू. मिथुन काका म्हणत असतात, बरं अहो साधंच ठेवल मी, लग्न कार्य थोडीच आहे, वाढदिवस आहे ना, तुम्ही मेनू ठरवा बरं. पार्थ म्हणत असतो, जीवा ठरवेल ना मेनू, आणि तसंही जीवाच आवडतो की नंदिनीला, जीवाच मेन मेनू असेल. जीवा हसायला लागतो, पण म्हणतो, अरे जाऊ द्या ना, कशाला एवढा मोठा वाढदिवस करताय? मानिनी म्हणते, का रे असं का? पार्थ म्हणतो, का रे, खरंच की नंदिनीचा का नाही बर्थडे सेलिब्रेट करायचा? तुझा करतो की छान आम्ही वाढदिवस. जीवा म्हणतो, नाही तसं काही नाही, वाढदिवस साजरा करण्याचा वाद नाही, पण मला सांगावं लागते तुम्हाला, म्हणजे मी काहीतरी प्लॅन केले तर नको करूयात ना वाढदिवस तुमचा. पार्थ म्हणतो, ए शाण्या, तुमचे हे वाढदिवसाच्या ॲनिव्हर्सरीला प्लॅनिंग करा बरं का. आता हे सेलिब्रेशन सगळ्यांच्या सोबत झालंच पाहिजे. मिथुन काका पण लगेच हट्ट धरतात, हो पार्टी, बर्थडेची पार्टी. मानिनी म्हणते, बरं भाऊजी, मिळणार पार्टी मिळणार. हे बाबा जीवा, असं का बोलतोयस रे तू, करूयात ना रे वाढदिवस साजरा. नंदिनी किती काय काय करते रे सगळ्यांसाठी, आपल्या घरच्यांचा विचार कर. अरे ती किती धडपड करते रे घरच्यांसाठी. नाही म्हणजे माझ्या दोन्ही सुना करतात बरं का पार्थ धडपड, नाही तर चिडशील बाबा माझ्यावर. मानिनीला धाकच आहे पार्थचा फार. मानिनी म्हणत असते, पण अरे बेटा, नंदिनी ना खूप साधी आणि सरळ मुलगी आहे रे. ती ना नेहमी काहीतरी देऊन जात असते, स्वतःचा विचार न करता रे. स्वतःसाठी कधी काही मागत नाही ती. आपण नको का तिचा विचार करायला? आपण तिच्यासाठी पाणीपुरी करूयात का? मिथुन काका म्हणतात, हा बेस्ट पर्याय आहे वहिनी. मग मानिनी म्हणते, म्हणजे तिला बाहेरचं नाही खाता येत, सगळे पदार्थ घरी करूया ना, स्वच्छ निर्मळ घरची पाणीपुरी. जीवा चिडतो आता आणि म्हणतो, सांगितलं ना तुम्हाला, नको पार्टी आणि नको सेलिब्रेशन ते. जीवा चिडलेला बघून यांना नवलच वाटतंय बरं का मंडळी, की नेमकं याला इतकं चिडायला झालं तरी काय. आता बघा, काव्या आणि नंदिनी गेल्यात हॉस्पिटलमध्ये. आता परवा तुम्ही बघितलं होतं, मी त्या दिवशी रिव्ह्यू दिला, सांगितलं होतं की नंदिनीची आणि काव्याची डॉक्टर आता बदली होऊन गेली आहे ऑस्ट्रेलियाला. त्या जागेवर नवीन डॉक्टर आली, आणि ती जी नवीन डॉक्टर आहे ना, ती यांची चुलत बहीणच आहे आर्या. नंदिनीने हिचा एकदा उल्लेख केला होता जेव्हा सरोगसीबद्दल जीवा आणि नंदिनी चर्चा करत होते ना तेव्हा. आता हीच आर्या नंदिनी आणि काव्याची पुढची जी प्रेग्नन्सीची म्हणजे जे आहे ना ट्रीटमेंट, ती सगळी ही आर्या करणार आहे. आर्याचा नवरा वारला आहे बरं का मंडळी. आता आज त्यांनी त्याचा उल्लेख केला, आणि ही आर्याच असणार आहे जी नंदिनीची सरोगेट मदर होणार आहे. ही कथा कशी पुढे जाते त्यासाठी बघत राहा. काव्या म्हणत असते, सो आर्या, असे आहेत माझे पार्थ, बायकोच्या चोरोटीसाठी एवढं सगळं कोण करतं ग? आर्या म्हणते, ए नंदू, तुझ्या नवऱ्याचं नाव काय ग? खूप लांबलचक नाव आहे म्हणे. आता नंदिनी म्हणते, अगं जन्मजय नाव आहे त्यांचं. आर्या म्हणते, अरे बाप रे, रोज ह्या अख्ख्या नावाने तू त्याला हाक मारतेस? नंदिनी म्हणते, नाही ग, छे, मी जीवा म्हणते त्यांना, आणि सगळेच जीवा म्हणतात. मग त्यावर आर्या म्हणते, मी तर बाई जन्मजयच म्हणणार. आणि काव्याला ती म्हणते, काय ग काव्या, चोरोटी केलीस आणि मला बोलवलं नाही शाणे? काव्या म्हणते, बरं अगं, कधी बोलवू तुला? तू कधी चेन्नईला असते, कधी नैनितालला, कधी कॅम्पेन, कधी हॉस्पिटल. नाही, काकू सांगत असते मला, तुझा काही थांगपत्ता नसतो. नाही, मधल्या काळात तू कुठे होतीस हे कोणाला माहीत नाही ना जीतच्या जाण्यानंतर. काव्या अचानक सहज बोलून जाते, पण तिचं ते वाक्य या आर्याच्या मनाला खूप लागतं.
मंडळी, ही आर्या कोण आहे ते माहिती आहे का तुम्हाला? आर्या ही भगरे गुरुजींची मुलगी आहे, जे झी मराठीवर भविष्यवाणी वगैरे सांगतात ना, बऱ्याच प्रेक्षकांना माहीत असेल. आणि हिचं एक अतिशय फेमस नाटक मी रिसेंटली बघितलंय. माझा फोटोसुद्धा आहे हिच्यासोबत. शिकायला गेलो एक हे नाटक मी आत्ता मध्यंतरी बघितलंय. यात हिने खूप छान भूमिका केली आहे प्रशांत दामलेच्या मुलीची. जर तुमच्या गावाला आलं ना किंवा शहरात आलं तर नक्की बघा. आर्याला काव्याचं भस्कन बोलणं आवडत नाही. मग ती सिस्टरला म्हणते, ये मेरी बहन है, ये बहुत बातें करती है, चलो चलो इसको ले लो अभी चेकअप के लिए, असं म्हणून काव्याला आत पाठवते चेकअपला. मग नंदिनी आर्याचं सांत्वन करते बरं का प्रेक्षकांनो. नंदिनी आर्याच्या जवळ जाते आणि तिचा हात हातात घेऊन म्हणते, तुझ्या मिस्टरांना जाऊन किती वर्ष झाली ग आर्या? आता तिच्या हाताला काहीतरी डाग आहे बरं का प्रेक्षकांनो, काहीतरी मार्क आहे. नंदिनी त्या मार्कला हात लावते आणि तिला म्हणते, आय एम सो सॉरी आर्या, आय एम सो सॉरी. काव्याने विषय काढला असं म्हणजे तू या मधल्या काळात कुठे होतीस, काय करत होतीस हे मला माहिती आहे ग. म्हणजे सगळ्यांना माहीत होतं की तू कॅम्पेन करतेस वगैरे, पण मला माहीत होतं तू काय करत होतीस. हे सिक्रेट मी कोणाला नाही सांगणार, हे सिक्रेट कायम आपल्यामध्येच राहील, तू नको काळजी करूस हां आर्या. आर्या आता नंदिनीला टेन्शन देत म्हणते, नंदू सगळ्यांचीच काही ना काही सिक्रेट असतात ग. तिच्या पोटाला हात लावत म्हणते, हो असतात ना सगळ्यांची सिक्रेट. आणि तिला स्माईल करते आणि काव्याला चेक करण्यासाठी म्हणून निघून जाते. आता नंदिनीला टेन्शन आलं ना, तिला वाटलं की आता आर्याला सगळं माहिती आहे, मी प्रेग्नंट नाहीये हे नक्कीच तिला माहिती असावं. नंदिनीला आता ही चुटपुट लागली आहे. पण आजचा भाग छान दाखवला आहे. रॅदर आता असं वाटतंय की ही नवीन हिरोईन आल्यामुळे मालिकेची स्टोरी खूप इंटरेस्टिंग होणार आहे मंडळी. त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. माझा हा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरू नका मंडळी. तर आता आर्या गेली आहे काव्याला चेक करायला. आता नंदिनीला आलं टेन्शन. ती विचार करते, अरे देवा, म्हणजे आर्याला सगळं कळलं की काय? बापरे, आता काय करू? कळलं असणार आहे तिला नक्कीच. आता काय करू मी? बापरे, मी आता काय करू? मी निघून जाऊ का इथून, का जीवाला फोन करू? नंदिनीला आला आता टेन्शन. तर इकडे आता पाठ जीवावर ओरडून म्हणतोय, काय झालं रे तुला एवढ्यानं ओरडायला? एवढ्यानं का ओरडतोय वाढदिवस करायचा नाही म्हणून? जीवा आता विचार करतो, बापरे, आता मी जर खरंच कारण सांगायला गेलो तर सगळं अंगाशी येईल. आता काय करू? लगेच जीवा त्याचं एक्सप्रेशन चेंज करत म्हणतो, कसे घाबरलात सगळे? मानिनी म्हणते, म्हणजे? जीवा म्हणतो, अगं आई मस्करी करतोय. नंदिनीचा बर्थडे ग, ती तर लाडकीच आहे सगळ्यांची, तिचा वाढदिवस साजरा करायचा हक्क सगळ्यांना आहे. तुम्हाला हवं तसं करा, मी तर तिच्यासाठी कविता करणार बाबा, तुमचं काय? ओय दादा काका, काय करणार आहात तुम्ही? मानिनी म्हणते, गधड्या, घाबरले ना मी, कशाला चेष्टा करतोयस? आपल्या घरात ना ड्रामा केल्याशिवाय कोणाला जमतच नाही. काय रे जीवा, किती सगळं छान चाललंय आणि उगाच हे ड्रामा चिडचिड नको वाटतं रे आता घरात. बरं चला चला ठरवूयात वाढदिवसाचं काय करायचंय. आता हे तिघं जण लिहायला लागतात सगळं सामानाची यादी बिदी. पण जीवा मात्र विचार करायला लागतो, नंदिनीचा केव्हाचा फोन नाही, मेसेज नाही, सगळं ठीक असेल का? नंदिनी पण गडबडली आहे, घाबरली आहे. ती पण इकडे जीवाला फोन करायचा प्रयत्न करते. आता बाजूला जाते ती आणि जीवाला सांगते सगळं काही काय काय झालंय ते. तितक्यात जीवा बेडरूम मध्ये गेला असं त्यांनी दाखवलंय. जीवा मनातच विचार करत असतो, खाली वाढदिवसाची तयारी चालू आहे, पण नंदिनी खूप वेळची गेली आहे, केव्हाचा तिचा मेसेज पण नाही. आणि तेवढ्यात नंदिनीचा कॉल आला जीवाला. जीवा पटकन आधी दार लावून घेतो बरं का, आणि मग नंदिनीशी बोलतो आणि म्हणतो, हं बोल नंदिनी, काय झालं? नंदिनी रडायला लागते. तेव्हा जीवा म्हणतो, अगं ए रडायला काय झालं, शांत हो, तू काय रडतेस? डॉक्टरांना कळलं की काय तू प्रेग्नेंट नाहीयेस ते? नंदिनी आता रडूनच म्हणते, हो जीवा, आय थिंक हो. जीवा म्हणतो, बरं बरं, हरकत नाही, तू 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 आधी टेन्शन नको घेऊस आणि तू निघून ये बरं तिथे. मग निघून ये बरं तिथून. नंदिनी म्हणते, अहो अशी कशी निघून येऊ? काव्या माझ्यासोबत आहे, तिला ऑड वाटेल ना. जीवा म्हणतो, अहो अगं नाही होणार असं काही, काव्याने विचारलं तर सांग. जीवा म्हणजे जीवाने बोलवलं किंवा या डॉक्टरसोबत तू कम्फर्टेबल नाही असं काही बोल. नंदिनी म्हणते, नाही जीवा, असं नाही करता येणार, कारण आत्ताची जी ही नवीन डॉक्टर आहे ना, ती माझी चुलत बहीण आहे आर्या सावंत. मी तुम्हाला बोलले होते ना, अहो आमच्या मोठ्या काकांची मुलगी. आता मला असं नाही करता येणार जीवा. आतमध्ये काव्याचं चेकअप सुरू आहे, आता मला पण आज जायचं आहे, मी काय करू जीवा, मला कळत नाही आहे. आता जर का मी निघून आले ना तर तिला पक्क होईल ना मी प्रेग्नंट नाही आहे, मग तिला शंका येईल. जीवा म्हणतो, ऐक ना, तशी काही वेळ येणार नाही, तू टेन्शन नको घेऊस. तिला जर काही कळलं असेल ना तर ती काव्याला सांगणार 100%. आता चेकअप करताना तू तिला बोलली आहेस का काव्याला सांगू नकोस, किंवा का तू हे प्रेग्नन्सीचं सत्य लपवलंय, काही बोललीस का तू? नंदिनी म्हणते, नाही ना, ती काही बोलण्या सांगण्याच्या आतच निघून गेली. अहो काय करू जीवा, मला काही कळत नाही, आता काव्या बाहेर येईल आणि मला जावं लागेल. जीवा म्हणतो, बापरे, मग आता काय करणार आहेस तू? तेवढ्यात काव्याचा आवाज येतो नंदिनीला. काव्या म्हणते, ए नंदिनी ताई का. आता नंदिनीने पटकन तिचा फोन कट केलाय, जीवाशी बोलत असेल ती कट करते फोन. नंतर काव्या म्हणते, अगं ए ताई, तू इथे काय करतेस, कोणाशी बोलतेस? नंदिनी म्हणते, अगं जीवाशी बोलत होते. मग नंदिनी विचारते काव्याला, काय गं काव्या, काय झालं?
काव्याला आता विचारते नंदिनी, "अगं काय गं, काय झालं काव्या? आत म्हणजे मला बोलवलंय का आतमध्ये?" काव्या म्हणते, "नाही अगं, तुला नाही बोलवलं. ते काय झालं, आर्याला इमर्जन्सी आली म्हणून ती गेली आहे लगेच तिकडे." मग नंदिनी म्हणते, "काही बोलली का गं आर्या तुला?" लगेच काव्या असं सस्पेन्स क्रिएट करत म्हणते, "हो बोलली ना. अगं ती म्हणाली की ती आता इथे आहे, तेव्हा ती कधीही आपल्या घरी येऊ जाऊ शकते, नाही का?" नंदिनी म्हणते, "हो का? बरं, बरं." काव्या म्हणते, "बरं चल निघूयात का?" मग नंदिनी म्हणते, "हो, हो. चल, चल." काव्या पण बघा ना स्वतःचं चेकअप करून घेतलं. आता जरी डॉक्टरला इमर्जन्सी आली तरी विचारायला हवं होतं ना काव्याने, की मग माझ्या ताईचा चेकअप केव्हा करणार आहेस, केव्हा नाही, असं काही उल्लेख दाखवलाच नाही बरं का. कधी-कधी काव्यानं मला जरा सेल्फ सेंटर्ड वाटते. सॉरी प्रेक्षकांनो, पण आपण मालिकेच्या कॅरेक्टरबद्दल बोलतोय. तर नंदिनी एवढा विचार करते ना तिचा, म्हणून म्हटलं. नंदिनीला आता टेन्शन आलंय हे मात्र खरं आहे बरं का मंडळी. काय होणार आहे पुढे हे माहीत नाही. पण आता लगेच आर्या यांच्या घरी आली असं त्यांनी दाखवलंय. मागच्या 2 एपिसोडमध्ये विशेष काही झालं नाही. तुम्ही बघितलाच असेल एपिसोड, पण तरी शॉर्टमध्ये सांगून टाकते, की म्हणजे या काव्याने त्या रोडवर जाण्याचा डिसिजन घेतला. तिथे ती जाते, तिथल्या काही लोकांचे इंटरव्ह्यू घेते आणि तिला एक पोलीस भेटतो. तो खूपच उद्धट असतो आणि भ्रष्टाचार वगैरे म्हणतात ना, तसंच काहीतरी त्या रोडच्या बाबतीत झालेलं आहे. कॉन्ट्रॅक्टरला शोधणार आहेत आता ते त्या रोड करणाऱ्या. तेवढंच काय ते दाखवलं होतं मागच्या एपिसोडमध्ये. बाकी विशेष काही घडलं नाहीये. आता इकडे नंदिनी आणि जीवा टेन्शनमध्ये आल्यात. जीवा म्हणत असतो, "आता काय करायचं नंदिनी? आता सगळं संपलं." नंदिनी म्हणते, "असं फेऱ्या मारून काय होणार जीवा? आता ठीक आहे, थांबा थोडं ऐका. मी बोलते तिच्याशी, ती माझी बहीणच आहे ना." जीवा म्हणतो, "अगं बाई, पण ती काव्याची पण बहीण आहे ना." नंदिनी म्हणते, "ठीक आहे, पण मला अजून कन्फर्म नाही ना तिला माझ्याबद्दल कळलंय की नाही ते." जीवा म्हणतो, "यार शट, मी तिथे असायला हवं होतो यार. मी बोललो असतो तिथे तिच्याशी. पण एक काम कर ना तू नंदिनी, तू तिला फोन कर, फोन स्पीकरवर ठेव आणि तिला विचार असं, की उद्या चेकअपच्या आधी आपण बाहेर भेटूयात वगैरे. सांग, सांग, फोन कर, स्पीकरवर ठेव." नंदिनी आता कॉल करते, तेव्हा तिकडनं आर्या म्हणते, "अगं ए नंदिनी, मी ना जरा इमर्जन्सीमध्ये, मी उद्या बोलते तुझ्याशी." असं म्हणून ती लगेच फोन कट करते बरं का. आणि "हो नंदिनी, मी येते बरं का उद्या," असं पण ती म्हणते बरं का नंदिनीला. मग नंदिनीला येतं टेन्शन. ती विचार करते, "बापरे, आता ही घरात उद्या सगळ्यांना सांगणार की काय माझ्याबद्दल?" आणि दुसरा दिवस उजाडतो आणि आर्या घरी येते सुद्धा. पटापट सीन दाखवलेत त्यांनी आजचे. मंडळी आजचा एपिसोड ऐका बरं का पूर्ण. छान वाटेल तुम्हाला आजचा एपिसोड ऐकायला. काव्या आता सगळ्यांना इंट्रोड्यूस करून देते आर्याशी, ओळख करून देते आणि म्हणते, "थँक यू सो मच आर्या, तू इतके छान गिफ्ट आणलेत आमच्यासाठी. विक्रम पण घरी आहेत." मग लगेच पार्थ म्हणतो, "तुम्ही इंग्रजीत का बोलताय?" मानिनी आता आर्याला म्हणते, "आर्या बरं झालं बाई तू आलीस. तुझ्यामुळे आमचं टेन्शन आता कमी झालं बरं का. आता तू आहेस या दोघींची ट्रीटमेंट घ्यायला म्हटल्यावर आम्ही पण आता रिलॅक्स फ्री आहोत. म्हणजे टेन्शन नाही यांना." विक्रम म्हणतात, "अरे या दोघींची बहीणच आहे ना ही डॉक्टर आहे म्हटल्यावर, आता आपल्याला काव्या नंदिनीच्या प्रेग्नन्सीचं टेन्शनच नाहीये." आर्या म्हणते, "काव्याचं सॉर्टेड आहे, पण नंदिनीचं." आता असं म्हणून ती जरा टेन्शन देते पुन्हा नंदिनीला आणि म्युझिक वाजवलंय ढंचिक ढंचिक. आता लगेच वसू आत्यांना जास्ती चुटपुट, "नंदिनीचं प्रेग्नन्सीचं काय गं?" वसू आत्या लगेच आर्याला विचारतात. आर्या म्हणते, "नंदिनीची प्रेग्नन्सी तर सगळ्यात छान पार पडणार आहे." लगेच वसू आत्या म्हणतात, "अच्छा हो का?" मग आर्या म्हणते, "काय मग जन्मजय कसे आहात?" आता जन्मजय म्हटल्यावर जीवा नंदिनीकडे बघायला लागतो. मग लगेच पार्थ म्हणतो, "बाबा आपण जन्मजय नाव बऱ्याच दिवसांनी ऐकलं ना?" आर्या म्हणते, "मी तर जन्मजयच म्हणणार आहे त्याला." अरे तुरे करत असते ती जीवाला, एकाच वयाचे आहेत ना. वसू आत्या लगेच म्हणतात, "आर्या मला एक सांग, तू सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेस, सगळ्यांसाठी, अगदी माझ्यासाठी सुद्धा, पण काय गो आमच्या नंदिनीसाठी का गिफ्ट नाही आणलं ग तू, असं का?" आता आर्या काय उत्तर देणार तेवढ्याच सगळेजण बघायला लागतात आर्याकडे. मग वसू आत्याला मिठी मारते आर्या आणि म्हणते, "ओ आत्याबाई, किती काळजी आहे तुम्हाला नंदिनीची, छान वाटलं हं मला, मी आले ना माझ्या नंदिनीसाठी." मग नंदिनी पण तिला मिठी मारते पटकन आर्याला आणि म्हणते, "हो खरंच हे माझ्यासाठी मोठंच गिफ्ट आहे." लगेच आता पार्थ म्हणतो, "सगळ्यात छान गिफ्ट तुम्ही ते नॉनव्हेज डिश आणली आहे ना ते छान वाटलंय." म्हणजे आता हे मुद्दाम या मालिकेत तसं नॉनव्हेजचं काय म्हणतात त्याला स्पष्टीकरण देत असतात, तसं त्यांनी इथे दिलेलं आहे. आर्याने त्यांच्यासाठी काहीतरी डिश आणली आहे आणि जीवा म्हणतात, "हो तिच्या शेफ पेशंटने खास बनवलंय म्हणे ते, नाही का?" मग आता विक्रम म्हणतात, "ए मला पण द्या हं." मग मानिनी म्हणतात, "काय बाई काय चाललंय, बोके बाई नुसते हे." मानिनी म्हणते, "आर्या रिलॅक्स हो हां, आम्ही तोपर्यंत जेवणाची तयारी करतो." मग लगेच आर्या म्हणते, "मी नंदिनीशी गप्पा मारते हां तोपर्यंत." नंदिनी, जीवा आणि आर्या आता नंदिनीच्या खोलीत गेलेत बरं का प्रेक्षकांनो. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात जो अतिशय इंटरेस्टिंग आहे. आता वसू आत्याला जरा शंका आलेली असते, तेव्हा विक्रम म्हणतात, "काय वसुताई, काही आहे का आणखीन डोक्यात?" लगेच विक्रम म्हणतात, "अरे," विक्रमने असं बोलल्या बोलल्या वसू आत्या विषय टाळून म्हणतात, "अरे काही नाही, कुठे काय,
इकडे आता जीवा, नंदिनी आणि आर्या आलेत बेडरूममध्ये नंदिनीच्या. मग आर्या म्हणते, छान आहे तुमची बेडरूम. जीवा आणि नंदिनी थोडंसं ऑकवर्ड फील करत असतात, पण जीवा म्हणतो, छान वाटलं बरं का तुला भेटून आर्या. तू आली आहे स्वतः इथे तर गप्पा होतील छान, म्हणजे आता घरची गायनाक म्हटल्यावर बेस्टच नाही का. आर्या या दोघांकडे बघतच राहते, म्हणजे या दोघांना कसं बोलावं काय, असं ऑकवर्ड फीलनेस आलेला असतो बरं का. नंदिनी म्हणते, मी काय म्हणते आर्या, आपण बोलूयात का. लगेच आर्या नंदिनीला विचारते, नंदिनी कधी का झालं तुझं मिसकॅरेज. नंदिनी आता दचकते आणि जीवा पण दचकतो. दोघे एकमेकांकडे बघायला लागतात. आणि मग नंदिनी म्हणते, आर्या म्हणजे तुला सगळं माहिती आहे. आर्या म्हणते, तुला पहिल्या कळलं मला नंदिनी की तू प्रेग्नेंट नाही आहेस. इकडे काव्या आता लॅपटॉपवर काहीतरी काम करताना दाखवली आहे. छोटासा सीन आहे हा. काव्या छान काम करत असते, त्या रोडबद्दलच काम करते ती. आणि तेवढ्या तिथे पार्थ येतो बरं का, आणि तो जोरात ढेकर देत येतो. तेव्हा काव्या म्हणते, काय देशमुख हे सगळं. लगेच पार्थ म्हणतो, तुमच्या बहिणीने काय डिश आणली होती जबरदस्त. बाप रे, म्हणजे त्यांनी स्वतः नसेल बनवलं पण तरी त्या पेशंटने बनवलं म्हणे. कोणी ज्याने बनवलं ना, अमेझिंग होती डिश. मला आवडली बरं का तुमची बहीण. याला सगळ्या बायका आवडतात मंडळी, सगळ्या बायका. त्यावर काव्याबरोबर टॉन्ट मारते त्याला, बरोबर आहे तुमचं देशमुख, आवडणारच ना तुम्हाला नॉनव्हेज डिश बनवणार. नाही, तेवढ्यातल्या तेवढ्यात बरं झालं की तुमच्या दिव्याला माहित नाहीये तुम्हाला असं नॉनव्हेज आवडतं ते, नाही तर 10-12 बोकडं पाळली असती तिने. पार्थ म्हणतो, काय तुम्ही म्हणे काव्या, बायका पण ना कुठला विषय कुठे नेतात. हे मात्र बरोबर आहे. लगेच आता तो विचारतो, काय करताय तुम्ही. काव्या म्हणते, काही नाही, ते राईट टू इन्फॉर्मेशनच्या नावाखाली जे असतं ना ते बघते जरा. पार्थ म्हणतो, सांगा ना मला काय बघताय. मग काव्या सांगते त्याला, अहो काही नाही, आपण ते म्हणजे बघतोय ना IIP रोडची माहिती. आपल्याला कळलं पाहिजे ना, तो महान रोड कोणी बनवला, ते कन्स्ट्रक्शन कोणाच्या अंडर खाली झालंय वगैरे वगैरे, ते सगळं शोधते मी लॅपटॉपवर. काव्या एवढंच बोलते पार्थला, आणि हा छोटासा सीन घेतलाय. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. नंदिनी लागते रडायला. आर्याने जेव्हा तिला विचारलं की मिसकॅरेज केव्हा झालं, तेव्हा ती रडत असते. आणि आता आर्या म्हणते, नंदू अगं तू का सांगत नाहीयेस घरच्यांना. ती सारखा तिच्या पोटावर हात ठेवत असते बरं का, आणि आता पोटावर हात ठेवून असं करते आणि म्हणते, नंदिनी तू चक्क खोटं बोललीस. नंदिनी घाबरून म्हणते, अगं आर्या हळू बोल, अगं घरच्यांना नाही कळू द्यायचंय मला प्लीज. जीवा, आता जीवा पटकन दरवाजा लावून घेतो बेडरूमचा. नंदिनी म्हणते, प्लीज आर्या प्लीज. आर्या म्हणते, अगं पण का नंदिनी, अगं काव्याला तर सांगू शकतेस ना तू, तिला का नाही सांगत आहेस. नंदिनी रडून म्हणते, नाही ग आर्या, तिलाच कळू द्यायचं नाहीये ग. आता आर्या तिच्याकडे बघतच राहते, आणि नंदिनी सुद्धा. आता इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड या सस्पेन्सवर संपवलाय बरं का मंडळी. उद्याचा भाग लय भारी आहे, पण मला नाही वाटत हा जो एपिसोड म्हणजे हा जो प्रोमो त्यांनी उद्या दाखवला हा लगेच दाखवतील ते, असं वाटत तर नाहीये. कारण नंदिनीचा वाढदिवस आहे बरं का. नंदिनी केक कापत असते आणि त्या मेणबत्त्या विझवत असते, आणि मग काव्या तिला म्हणते, अगं ताई एक तरी विश माग. मग जीवा तिथे येतो आणि म्हणतो, तुझ्या आधी तुझ्यासाठी त्याच्याकडे मागेन, आणि म्हणूनच देवाने मला तथास्तु म्हटलंय नंदिनी. आता तो बाळकृष्ण नंदिनीच्या हातात ठेवून म्हणतो, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे नंदिनी. आपलं बाळ तिच्या पोटात वाढवायला बाई मिळाली आहे. आणि ही आर्या समोर येते मंडळी. आर्या आता नंदिनीचं बाळ वाढवणार आहे तिच्या पोटामध्ये, ती सरोगसी मदर होणार आहे नंदिनीच्या बाळाची. बापरे, कथा एकदम इंटरेस्टिंग पद्धतीने पुढे जाणार आहे. या सरोगसीवर एक हिंदी सिनेमा आला होता मंडळी, तो तुम्ही बघितला आहे की नाही मला माहित नाही. चोरी चोरी चुपके चुपके असं त्या सिनेमाचं नाव होतं. बऱ्याच प्रेक्षकांना माहीत असेल. आता वेळेअभावी मी तुम्हाला एवढी डिटेल देऊ शकत नाही, पण मला असा अंदाज आहे, या मूवीवरनं मी थोडासा अंदाज घेतला की कदाचित ही आर्या जन्मजेय म्हणजे आपल्या जीवाच्या प्रेमात पडू शकते. काय म्हणता तुम्ही, तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंटमध्ये कळवायचं आहे बरं का मंडळी. तुम्हाला सगळ्यांना हॅपी संडे. सगळ्यांच्या कमेंट्स नक्की येऊ द्यात, सांगा मला कथा कशी पुढे जाईल, तुम्हाला काय वाटतंय मालिकेच्या पुढच्या रंजक वळणाबद्दल नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मंडळी स्वतःची, मीही घेतेय. चला तर मग टेक केअर मंडळी, धन्यवाद.